माझ्याकडे सगळ्यात स्पेशल डिश जी आहे ती आहे मेथी मटन लपेटा। जो खरंच खवय्ये खाणारा त्याला लगेच कळतं की सावजी मसाला काय। याच्यामध्ये ना चटपट मसाला असतो, याच्यामध्ये ना पॅकिंगचा मसाला असतो, याच्यामध्ये कोणता किचन किंग काहीच नसतं सर। सगळा होममेड आणि घरगुती मसाला असतो। नमस्कार, माझं नाव नंदराज काकड। मी फूड लाईनमध्ये 2019 मध्ये काम करतो। 2019 पासून मी रिसेंटली 2 वर्ष झाले सावजी किचनमध्ये पदार्पण केलंय। आणि एक जे अव्वल खवय्ये आहेत त्यांच्यासाठी मी स्पेशल नॉनव्हेज जे घरगुती मसाल्यामध्ये बनतं त्याच्यामध्ये सुरू केलेलं आहे। माझ्याकडे स्पेशल गावरान चिकन मिळते। गावरान चिकन थाळी आहे, बॉयलर चिकन थाळी आहे, मटन चिकन थाळी आहे, सर्व म्हणजे शेतकरी चिकन थाळी आहे, गावरान शेतकरी आहे, बॉयलर शेतकरीमध्ये पण आहे, मटन हंडी आहे। माझ्याकडे सगळ्यात स्पेशल डिश जी आहे ती आहे मेथी मटन लपेटा आणि मेथी मटन फ्राय। हे सगळ्यात युनिक आहे। हे जी मी आता रिसेंटली चालू केलं कस्टमरच्या फीडबॅकनुसार। तर मेथी फ्राय वगैरे करून याच्यामध्ये सूप फ्राय करतो आणि याच्यामध्ये मटन टाकून प्रॉपर बॉईल करून फ्राय करून आपण कस्टमरला सर्व करतो। आणि जो मी फीडबॅक घेतला अप्रतिम आलेला आहे। सो आता बरेच म्हणजे मी 10 दिवस झाले चालू करून, आतापर्यंत मोस्ट ऑफ कस्टमर आले की ज्यांनी खाऊन गेलेत ते मला मेथी फ्रायज मागतात। मेथी मटन फ्राय, मेथी मटन लपेटा, मेथी मटन मसाला, मेथी मटन हाफ हंडी, मेथी मटन चिकन हाफ हंडी। म्हणजे असं युनिक आहे एकदम आणि नवीन कन्सेप्ट आहे। सो याला चांगलं पिकअप भेटलंय माझ्याकडनं। आम्ही पोलीस भरती लावलो होतो 2018 मध्ये संभाजीनगरला। तर पोलीस भरती करून जॉब पण करायचो तर आम्ही हातानंच बनवायचो। सो मग बनवता माझ्या हाताला चव राहायची। तर मग आपण चला एक छंद आहे आपल्याला बनवण्याचा, तर आपण त्यामध्ये व्यवसायामध्ये पदार्पण करू। तर मी कॅनॉटमध्ये 2019 मध्ये मटका मिसळ म्हणून माझा एक ब्रँड तयार केला, चालू केला। लॉकडाऊनमुळे थोडासा हे झाल्यानंतर परत आम्ही लॉकडाऊन नंतर परत चालू केला। तर मिसळला माझ्या अप्रतिम प्रतिसाद भेटला। माझ्या 12 शाखा झाल्या टोटल। त्याच्यानंतर मी 2022 मध्ये मी नॉनव्हेजमध्ये आपण करतो, कारण मिसळमध्ये एवढा मला वाटलं नाही रस येतं। हे भेटलं आपल्याला प्रतिसाद भेटला, पण म्हटलं चला आपला नॉनव्हेज, मला अजून समोरचं विजन ठेवलेलं आहे मी, मला आपण नॉनव्हेज चालू करू। तर नॉनव्हेजमध्ये एवढी एक्सपेरिमेंट केली सर आम्ही, लिटरली तुम्हाला खोटं सांगत नाही। भयंकर मटण मी खाऊ घातलं, कारण मी खात नाही, पण भयंकर मटण मी सर्वांना खाऊ घातलं। रोज फीडबॅक यायचा, रोज खाऊ घालायचा, रोज फीडबॅक खाऊ, असं करता करता एक माझी रेसिपी तयार झाली आणि याला उत्तम प्रतिसाद भेटला सर। बरं, आता ही समोर आपल्या थाळी कुठली आहे, याच्यामध्ये काय काय मिळतं आणि साधारण काय किंमत आहे? आता मोस्ट ऑफ मला पहिले सांगायचं आहे की जिथं स्वस्त भेटतं, काही ठिकाणी 97 रुपयाला थाळी आहे, काही ठिकाणी 120ला आहे, काही 150ला आहे, 200ला आहे। बिलकुल सर परवडतच नाही, कारण तुम्ही जेवढं स्वस्त जेवण खासाल तेवढं तुम्हाला क्वालिटी मटेरियल स्वस्तच वापरणार। सो मी हॉटेल चालवतोय 2019 पासून, मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की याला काय मेंटेनन्स आहे आणि काय नाही। तर सो माझ्याकडे रेट थोडे जास्तच आहे। 310 रुपयात माझ्याकडे चिकन थाळी आहे। त्याच्यामध्ये चिकन मसाला मिळतो, राईस मिळतो, सूप मिळतं, चपाती बाजरी सर्व अनलिमिटेड असतं। ही शेतकरी चिकन थाळी आहे, याची ही 390ला आहे माझ्याकडे। याच्यामध्ये तुम्हाला चिकन मसाला मिळेल, चिकन फ्राय मिळेल, याचे ते तुपामध्ये बनवतो, एकदम युनिक आहे। त्याच्यानंतर अंडा मसाला मिळेल, राईस चपाती बाजरी ज्वारी सर्व अनलिमिटेड असते या शेतकरी चिकन थाळीमध्ये। ही शेतकरी बेस थाळी आहे। याच्यामध्ये शेवगा फ्राय येत असतो, बैंगन मसाला येतो, काजू पनीर मसाला येतो, ठेचा येत असतो, बाजरी चपाती सर्व अनलिमिटेड असतं। हा शेवगा अप्रतिम आहे सर, एकदम भारी आहे, म्हणजे लपेट एकदम तुपामध्ये बनवतो। एकदा तुम्ही नक्कीच टेस्ट करून बघा। ही शेतकरी मटन थाळी आहे, याच्यामध्ये ॲज इट इज असते 4 पीस येत असतात फ्रायमध्ये, जे युनिक आपण तुपामध्ये मारत असतो। एकदम युनिक टेस्ट आहे याची पण। एक मटन मसाला याच्यामध्ये 2 पीस येतात, बाकी राईस अंडा चपाती सर्व अनलिमिटेड असते याच्यामध्ये। ही चिकन हाफ हंडी आहे, ही बॉयलर आहे, ही 460ला आहे। आणि चिकन हाफ हंडी गावठी पण आहे माझ्याकडे, 780 रुपयाला आहे। त्याच्यानंतर हे मटन फुल हंडी 1100 रुपयाला आहे। हे लाल ग्रेव्हीमध्ये घेतली की 1050ला येते, पण मोस्ट ऑफ माझ्याकडे ब्लॅक ग्रेव्ही चालते, लाल ग्रेव्ही कमी चालते। आणि तुम्हाला अव्वल प्रॉपर जर सावजी खायचं असेल एकदम झणझणीत घाम निघेपर्यंत, तर रेड ग्रेव्ही ट्राय करा। फक्त आल्यानंतर सांगायचं की मला प्रॉपर विदर्भातलं सावजी द्या। ॲक्च्युली आहे ना, मी काळा रस्सा त्याच्यामुळे सुरू केलं की मराठवाड्यामध्ये काळा रस्सा जास्त चालतो, सो मग त्याच्यामुळे काळा रस्सा चालू केलेला आहे। पण तुम्ही एकदा तुम्हाला जर स्पायसी खायचं एकदम झणझणीत, या इथे फक्त सांगा की रेड ग्रेव्हीमध्ये मला प्रॉपर सावजी मटन द्या किंवा सावजी चिकन द्या। तुमचा घाम निघेपर्यंत एकदम तुम्ही सॅटिस्फाय होऊन जाल, याची गॅरंटी मी पूर्णपणे घेतो। हे आहे आपल्याकडे मटन फ्राय आहे, 220 रुपयाला आहे, युनिक आहे, एकदा या नक्की टेस्ट घ्या। हां, हे गावठी चिकन मसाला आहे, 350 प्लेट आहे, पण 100% गावरान आहे, 90% मी वापरत नाही, 100%च हे शुक्रवारी आणि रविवारी माझ्याकडे अवेलेबल असतं। बाकी तुम्हाला जर लागत असेल तर फोन करून सांगायचं, अवेलेबल करून देण्यात येईल। युनिक आहे आणि मी सांगतो, मला तरी वाटते, मी जर जेवढं फिरल्यानुसार संभाजीनगरमध्ये आतापर्यंत जेवढे कस्टमरचे फीडबॅक आहेत, गावरान चिकन फक्त आणि फक्त माझ्याकडेच ओरिजिनल मिळतं, हे कस्टमरचे फीडबॅक आलेले मला। काय असतं सर, सावजी जो प्रकार आहे, सावजी प्रकारचा पहिली गोष्ट तर रस्सा बनवून ठेवू शकत नाही जास्त टाईम, याला फ्रेशच बनवावं लागतं, कारण याच्यामध्ये कांदा आणि खोबरं जास्त वापरलं जातं।
आणि जो खरंच खवय्ये खाणारा त्याला लगेच कळतं की सावजी मसाला काय. याच्यामध्ये ना चटपट मसाला असतो, याच्यामध्ये ना पॅकिंगचा मसाला असतो, याच्यामध्ये कोणता किचन किंग काहीच नसतं सर. सगळा होममेड आणि घरगुती मसाला असतो. याच्यामध्ये हिरवी मिरची असते, भाजून किंवा जाळून टाकलेली असते, आणि याच्यामध्ये लाल मिरची जी असते ती दळलेली असते, पॅकिंगची नसते, कलरची नसते. आणि याने खाल्ल्याने कोणताच त्रास होत नाही याची 100% गॅरंटी घेतो. कारण मी तिथं मेन्शन केलेलं आहे सर की आम्ही विष विकत नाही. आमच्याकडे जेवढे मसाले बनतात ते घरगुती बनतात, पाट्यावरती बनतात. आणि हे सांगायचं नाही, आता मोस्ट ऑफ प्रत्येक हॉटेलमध्ये हेच सांगतात की आमचे पारंपरिक मसाले आहेत, घरगुती मसाले आहेत, पण हे कस्टमरनं सांगितलं पाहिजे. कारण मी जिथं जे मेन्शन केलंय ते स्वतः कस्टमर सांगतात की जसं तुम्ही लिहिलंय का तसं तुम्ही देताय. म्हणून मी एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकतो. आणि माझ्या मसाल्याने कोणताच त्रास होत नाही याची मी गॅरंटी घेतो. ज्या दिवशी एकाही कस्टमरने इथे यायचं आणि फीडबॅक द्यायचा की मला त्रास झाला, लाईफ टाईम त्याला आणि त्याच्या परिवाराला मी जेवण फ्री देईल. आपलं कॅनॉटमध्ये बँक ऑफ बरोडाच्या ऑपोजिटला सावजी किचन म्हणून आहे. नक्कीच या, इथे येऊन जेवण करा आणि मला फीडबॅक द्या, प्रतिसाद द्या. माझा मोबाईल नंबर आहे 86 98 93 28 28 आणि हॉटेलचा आहे 80 55 93 28 28.